महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एक आगळीवेगळी बातमी समोर आली। भाजप आमदार राम कदम यांनी तब्बल 4 वर्षांनी आपले केस कापले। जोपर्यंत घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली होती। दरम्यान पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर त्यांनी गुरुवारी जनतेसमोर आपले केस कापून शपथ पूर्ण केली। घाटकोपर पश्चिमेकडील डोंगराळ भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागायची। लोकांची ही दुर्दशा पाहून राम कदम हे हळहळले आणि त्यांनी 4 वर्षांपूर्वी जनतेसमोर शपथ घेतली की जोपर्यंत घाटकोपरच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत मी सलून मध्ये जाणार नाही आणि केस कापणार नाही। घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर राम कदम यांनी जनतेसमोर आपले केस कापले। घाटकोपर येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवणे हे केवळ राजकीय आश्वासन नसून एक मोठे आव्हान होते असे राम कदम यांनी म्हटलं। ते म्हणाले की परिसरात 2 कोटी लिटरहून अधिक क्षमता असलेल्या अवाढव्य पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या। भांडूप जलशुद्धीकरण केंद्रापासून थेट घाटकोपर पर्यंत नवी वॉटर पाईपलाईन यशस्वीरित्या जोडली गेली असून ज्या उंच आणि दुर्गम भागात टँकर पोहोचवणेही कठीण होते तिथे आता पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे। घाटकोपर मधील नागरिकांनी पाणी प्रश्न सुटल्याबद्दल समाधान व्यक्त केले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।